आज आहे आमच्याकडे लग्नाचा कार्यक्रम, म्हणून आम्ही सगळे छान असे रेडी झालेलो होतो आणि आज मुलांना देखील सुट्टी होती, संडे होता म्हणून. तर मुलांना देखील आज घेऊन चाललेलो होतो आणि आमच्या भाऊकीतलंच लग्न होतं आणि नेमकी आमची गाडी सर्व्हिसिंगला दिलेली आहे, म्हणून आम्ही ऑटोमधून चाललेलो होतो. आणि अन्वी फर्स्ट टाईम ऑटोमध्ये बसलेली, त्यामुळे ती प्रचंड रडत होती. लहान मुलांचं कसं असतं ना. त्यानंतर लग्नामध्ये पोहोचलो. खूप छान डेकोरेशन वगैरे केलेलं होतं, पोस्टर्स लावलेले होते नवीन कपलचे. त्यानंतर आमच्या सगळ्या जावा वगैरे आमच्या आधीच येऊन बसलेल्या होत्या आणि इथं पूर्वीला फेटा बांधलेला होता, खूप गोड दिसत होती ती. त्यानंतर आमचं सासू सुनांचं फोटो केलं. त्यानंतर आले नवरा आणि नवरी, मग काय त्यांचं जल्लोषात स्वागत झालं. इथं लग्न लागलं आणि बाजूलाच इथं मंदिर आहे आमचं ग्रामदैवत बिरोबाचं, म्हणून आम्ही तिथं नमस्कार करण्यासाठी गेलेलो होतो. आणि आज रविवार बिरोबाचाच वार आहे, म्हणून तिथं छान सुंदर अशी पूजा केलेली होती. तर आज आमच्या अन्वी मॅडमची मजा सुरू होती, कारण तिला जवळपास 2 ते 3 आईस्क्रीम भेटलेले होते. ओळखीचे जे भेटतील ते आईस्क्रीम आणून देत होते तिला, आणि तिने जेवण काही केलं नाही, फक्त आईस्क्रीमवरच होती ती दिवसभर. त्यानंतर आम्ही देखील मस्त असं जेवण केलं आणि जेवण देखील खरंच खूप जास्त टेस्टी होतं. त्यानंतर रिटर्न घरी आलो. घरी आल्यावर मी घेत बसलेले होते नीलचा अभ्यास, कारण आता एक्झाम्स जवळ आलेले आहेत, त्यामुळे स्टडीवर फोकस करायला हवा. इथं मी नीलचं शूट घेत होते, तर अन्वीचं चाललेलं मम्मा माझं पण शूट घे, आणि बघा कशी हसती आहे, लबाड झाली ती तर खूप. त्यानंतर इथं घेतलं आम्ही रात्रीचा स्वयंपाक बनवायला. ताई बनवत होत्या वांग्याची भाजी. इथं कुकरला डाळ लावलेली होती, पण कुकरने बघा छोटासा कुकर आहे पण मोठं काम करून ठेवलेलं होतं. पूर्ण किचन ओटा खराब जो होतो ह्या कुकरमुळेच. त्यानंतर मस्त अशी भाजी बनवली, डाळ बनवली, आणि मी इथं घेतल्या भाकरी बनवायला. मस्त अशा गरमागरम भाकरी बनवल्या आणि जेवण देखील करून घेतलं आणि बाकीची देखील कामं आवरून घेतली. मग रात्री झोपताना मस्त असं साबुदाणा भिजत घातला, कारण उद्या आहे सोमवार, उपवास. तर असा होता आपला आजचा छोटासा मिनी व्लॉग. आवडला असेल तर सबस्क्राईब करा. तर चला भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.